नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जीके 2 फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, एमपीएससी गट क मुख्य परीक्षा 2023 चा क्लर्क पदाचा निकाल जो आहे तो लागलेला आहे. म्हणजे मेन्स परीक्षेचा निकाल लागलेला आहे, पण अजून स्किल टेस्ट तुमची बाकी आहे आणि अंतिम रिझल्ट जो आहे तो बाकी आहे. तर अशा स्थितीत काही उमेदवारांचे मेसेज आपल्याला आलेले आहेत या संदर्भात की वेटिंग लिस्ट ही लागणार आहे का. तर पहा मित्रांनो, मागच्या वर्षीचा जर आपण विचार केला, अगोदर मागच्या वर्षीची वेटिंग लिस्ट आपण पाहूया. तर पहा मित्रांनो, मागच्या वर्षीचं जर आपण पाहिलं तर 47 ते 48% या ठिकाणी जे आहे ते क्लर्क जॉईन झालेले नाहीत. त्यामुळे वेटिंग लिस्टच्या उमेदवारांना संधी मिळालेली आहे आणि वेटिंग लिस्ट किती मोठी क्लिअर झाली इथे तुम्ही पाहू शकता. तर वेटिंग लिस्टमध्ये 155 जे कॅन्डिडेट होते त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. या ठिकाणी वेटिंग लिस्टमधून ते उचलण्यात आलेले आहे. वरती तुम्ही टायटल सुद्धा पाहू शकता. तर या भरतीत सुद्धा वेटिंग लिस्ट लागणार आहे का, असा बऱ्याच उमेदवारांचा प्रश्न आहे. तर हो, वेटिंग लिस्ट नक्कीच या भरतीची सुद्धा लागेल, जी 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात भरती आली होती. पण पहा मित्रांनो, वेटिंग लिस्ट कधी लागत असते, तर तुमचा अंतिम निकाल लागल्याच्या नंतर. या लिस्टचा जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी पहा, क्लर्क टायपिस्ट मराठी इंग्लिश लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स इलिजिबल फॉर रिकमेंडेशन फ्रॉम वेटिंग लिस्ट. या ठिकाणी अगोदर मराठी आहे आणि नंतर इंग्लिश आहे. तर पहा, ही सर्व जी आहे ती माहिती त्यांनी दिलेली आहे की कोणकोणते कॅन्डिडेट आहे जे वेटिंगवर होते आणि आता त्यांना रिकमेंडेशनसाठी ते इलिजिबल झालेले आहेत. तर असंच 2023 सुद्धा होणार आहे, पण कधी, तुमचा अंतिम निकाल लागल्याच्या नंतर. सध्या फक्त लागलेला आहे मुख्य परीक्षेचा निकाल. परीक्षेचे विविध टप्पे होते, आपल्याला माहिती होतं, एक पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, त्यानंतर स्किल टेस्ट आणि मग लागणार आहे तुमचा अंतिम निकाल. तर सध्या फक्त तुमचा मुख्य परीक्षेचाच निकाल लागलेला आहे. तर मुख्य परीक्षेच्या निकालावर वेटिंग लिस्ट वगैरे असं तर आता सध्या नाही लागणार आहे. ती कधी लागणार आहे, तुमचा अंतिम रिझल्ट लागल्याच्या नंतर. आणि जर मागच्या वर्षीची वेटिंग लिस्ट आपण क्लिअर ची तारीख पाहिली तर 16/5/2024, म्हणजे 2022 ची वेटिंग लिस्ट जी होती 2022च्या परीक्षेची, ही 2024ला क्लिअर झालेली आहे. म्हणूनच 2023ची जी वेटिंग लिस्ट लागणार आहे त्याला किती कालावधी लागू शकतो याचा अंदाज तुम्हाला यावरून आलेला असेलच. आणि वेटिंग लिस्ट जी लागणार आहे तुमची, ती अंतिम निकालाच्या नंतरच लागणार आहे. सध्या फक्त मुख्य परीक्षेचा निकाल लागलेला आहे. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची वेटिंग लिस्ट संदर्भातील माहिती.